संपूर्ण निसर्गामध्ये एकाग्रता या बाबीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेथे जेथे एकाग्रता साधल्या जाते तेथे तेथे महान कार्य घडून येते. लेसर किरण तसे पाहिले तर अन्य किरणांसारखेच, परंतु लेसर किरण एकाग्र असते आणि म्हणून एका सरळ दिशेत कितीही दूरपर्यंत न विखुरता प्रकाश देऊ शकते. अशा या लेसर किरणांमुळे अनेक कार्य साध्य होऊ शकतात, ते केवळ या किरणांच्या एकाग्रतेमुळे. पाणी तसे तर सर्वत्रच आढळते, परंतु जेव्हा या पाण्याची धार एकाग्र केली जाते आणि अतिशय वेगाने दगडावर सोडली जाते, तेव्हा एकाग्र झालेली पाण्याची ती धार दगडांना देखील कापू शकते. ही खरी शक्ती आहे एकाग्रतेची. टाचण्या, खिळे, सुई हे आपल्या नेहमीच्या पाहणीतले. तुम्ही टाचण्यांचे उदाहरण घ्या. टाचण्या टोचायला घ्या. तुम्हाला असे दिसून येईल की काही टाचण्या सहज टोचल्या जातात, तर काही टाचण्या सहजासहजी टोचल्या जात नाहीत. आता जरा बारकाईने निरीक्षण करा. तुम्हाला असे दिसून येईल की ज्या टाचण्या टोकदार आहेत, अर्थात एकाग्र आहेत, ज्यांचे अग्र टोकदार आहे, अशाच टाचण्या सहजासहजी टोचल्या जातात. धनुष्यबाणामधला बाण हा सरळ दिशेने प्रवास करतो, वेगवान प्रवास करतो आणि आपल्या लक्ष्याचा भेद करतो. याचे कारण तो बाण एकाग्र असतो, टोकदार असतो. लहानपणी आपण सर्वांनी भिंग वापरले असेल. उन्हामध्ये आपण हे भिंग धरायचो. सूर्याची किरणे गोळा व्हायची, एकत्र यायची आणि मग खाली ठेवलेला कागद जळू लागायचा. भिंगाच्या प्रकाशात खाली ठेवलेला कागद जळतो. याचे कारण भिंग सूर्यप्रकाशाला एकाग्र करतो, एकत्र आणतो आणि एकीचे ते बळच त्या कागदाला जाळू शकते. मानवी आयुष्यामध्ये देखील एकाग्रता अतिशय महत्वाची ठरते. चित्ताची एकाग्रता साधल्या गेली तर काम सहज साध्य होते. महावीर जैन, महात्मा बुद्ध यांनी चित्ताच्या एकाग्रतेवर भर दिला. महान असे तत्वज्ञान चित्त एकाग्र केल्यामुळेच ते सांगू शकले. जीवनातल्या कठीण प्रश्नांवर उपाययोजना सुचवू शकले. आमचे चित्त हे पाण्याप्रमाणे असते. पाणी काही काळ संथ दिसत असले तरीही हवेची छोटीशी झुळूक येताच पाण्यावर तरंग उमटू लागतात. पाण्याचे संथपण नाहीसे होते. पाण्यात एखादा छोटासा खडा पडतात, पाण्याचे संथपण नाहीसे होते. पाण्यात लहरी निर्माण होतात. आमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना या खड्याप्रमाणे काम करतात. आमच्या आजूबाजूला एखादी घटना घडताच त्या अनुषंगाने अनेक विचार आमच्या मनात निर्माण होतात. विचारांचे हे तरंग चित्ताचे शांतपण ढवळून काढतात. चित्ताची एकाग्रता लोप पावते. चित्त एकाग्र करणे म्हणजे निर्विकार होणे किंवा समाधी अवस्थेत जाणे नव्हे. चित्त एकाग्र करणे म्हणजे विचार नाहीसे होणे असेही नव्हे. चित्त एकाग्र होणे याचा एवढाच अर्थ अभिप्रेत आहे
की एका वेळी मनात एकच विचार असणे, एकाच बाबीवर चित्त केंद्रित होणे. जेव्हा आमचे चित्त कोणत्याही एका बाबीवर, विचारावर अथवा प्रश्नावर केंद्रित होते, तेव्हा त्या बाबीचे अथवा प्रश्नाचे आम्हाला समग्र आकलन होते. तो प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना आम्ही सहज शोधून काढू शकतो. परंतु मनात एकाच वेळी अनेक विचार खेळत असतील तर आमची विचारशक्ती विभागली जाते. विभागलेल्या विचारशक्तीमुळे आम्हाला प्रश्नाचे सम्यक आकलन होत नाही. त्यामुळे त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आम्हाला सापडू शकत नाही. आयुष्यात भेडसावणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे शोधायची असतील तर सर्वप्रथम चित्ताची एकाग्रता साधावी लागते. अलेक्झांडर ग्राहम बेल म्हणतात, तुम्ही हातात जे काम घेतले असेल त्यावर तुमचे संपूर्ण लक्ष केंद्रित करा. जोपर्यंत सूर्याची किरणे एकत्र आणली जात नाहीत तोपर्यंत ती काहीही जाळू शकत नाहीत. चित्ताची एकाग्रता ही सवय आहे. अधूनमधून प्रयत्नपूर्वक आम्ही आमचे चित्त एकाग्र करण्याचा सराव केला पाहिजे. याची सुरुवात शांततेच्या क्षणापासून करावी. शांत वेळी चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न केल्यास सहज यश प्राप्त होऊ शकते. शांततेच्या क्षणी चित्त एकाग्र करण्याची कला एकदा आत्मसात झाली की मग गोंधळाच्या स्थितीतही चित्त एकाग्र करण्याच्या दिशेने पाऊले टाकता येतात. जिम रॉन म्हणतात, तुम्ही जे करत आहात किंवा तुम्ही ज्याच्या सोबत आहात त्याला तुमच्या एकाग्र चित्ताची भेट द्या. चित्त एकाग्र करण्यासाठी सर्वप्रथम तुमचे लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा. श्वास घेणे, उच्छ्वास सोडणे ही अत्यंत नैसर्गिक आणि स्वाभाविक क्रिया आहे. ही क्रिया कोणत्याही ठिकाणी करता येण्याजोगी आहे. याकरिता कोणत्याही बाह्य साधनांची गरज भासत नाही. मनातल्या इतर सर्व विचारांकडे दुर्लक्ष करून श्वासावर लक्ष केंद्रित करा. आत जाणाऱ्या हवेवर लक्ष केंद्रित करा. बाहेर पडणाऱ्या श्वासावर लक्ष द्या. फुफ्फुसात हवा भरली जात आहे, फुफ्फुस फुगत आहे, या बाबींचा साक्षी भावाने अनुभव घ्या. दीर्घ श्वास घेत तुमचे संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. मनात फक्त श्वासांचा विचार असू द्या. एकदा तुमचे चित्त श्वासावर केंद्रित करता आले की मग अन्य बाबींवरही केंद्रित करता येते. प्लुटॉर्क म्हणतो, मन हे भरण्यासाठीचे भांडे नाही. मन हे आगीप्रमाणे आहे. त्याला चेतविण्याची गरज असते. चित्त एकाग्र करण्याचा पुढचा मार्ग म्हणजे विचारांचे काळजीपूर्वक अवलोकन करणे. आपल्या मनात विचार प्रक्रिया सातत्याने सुरू असते. मनात उद्भवणारे विचार थांबविणे सहज साध्य नसते. त्यामुळे तुमच्या मनात कोणते विचार निर्माण होत आहेत त्याचे अवलोकन करा. मनात उद्भवणाऱ्या विचारांचे चांगले वाईट असे मूल्यमापन करू नका. साक्षी भाव बाळगा. केवळ मूक दर्शक बनून तुमच्या मनात उद्भवणाऱ्या विचारांचे अवलोकन करा. कोणत्याही विचाराला प्रतिसाद देऊ नका. विचारांचे अवलोकन करण्याच्या प्रक्रियेतूनच विचारांवर नियंत्रण प्राप्त होते.
विचारांवर नियंत्रण प्राप्त झाले की पाहिजे त्या विचारावर किंवा प्रश्नावर लक्ष केंद्रित करता येते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, मोठे आवाज, टीव्हीचा आवाज, भडक चित्र या बाबी आपल्या चित्ताच्या एकाग्रतेत बाधा आणतात. त्यामुळे चित्त एकाग्र करणे कठीण बनते. अशा बाबींपासून स्वतःला अधिकाधिक दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखादा कसलेला गायक पाहिला आहे का? कसलेला गायक जेव्हा गाणे गाऊ लागतो तेव्हा तो डोळे बंद करतो, आपला एक हात कानावर ठेवतो आणि एकाग्र होऊन गीत गाऊ लागतो. तो डोळे का बंद करतो? कानावर हात का ठेवतो? कारण बाह्य जगतातून आवाज, प्रकाश, दृश्य या माध्यमातून जे संदेश त्याच्यापर्यंत पोहोचत असतात त्यापासून तो स्वतःला वाचवत असतो आणि आपले चित्त त्या गाण्यावर एकाग्र करत असतो. असा एकाग्र झालेला गायक सुरेल आवाजात गाऊ लागतो. नेमके हेच आपल्या दैनंदिन जीवनाच्या बाबतीतही लागू आहे. बाह्य जगताकडून प्राप्त होणारे अनावश्यक संदेश आम्ही टाळू शकलो तर आमचे चित्त एकाग्र करण्याची प्रक्रिया सहज सुलभ बनते. ब्रूस ली म्हणतात, यशस्वी योद्धा हा एक सामान्य मनुष्यच असतो, परंतु त्याचे चित्त एकाग्र झालेले असते. एकाग्रता ही तुमची सवय आणि जीवन पद्धती बनली पाहिजे. त्यामुळे तुम्ही करत असलेले प्रत्येक काम एकाग्रतेने करण्याची सवय लावून घ्या. एका वेळी एकच काम हाती घ्या. जे काम हाती घेतले आहे ते पूर्ण एकाग्रतेने पार पाडा. निडो क्युबेन म्हणतात, तुमची संपूर्ण ऊर्जा मोजक्या उद्दिष्टांवर केंद्रित करणे ही बाब तुमच्या प्रयत्नांना बळ प्राप्त करून देते. डोळे मिटून बिछाण्यावर स्तब्ध पडून राहा. श्वास संथ होऊ द्या. आता तुमच्या पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत एका अवयवावर तुमचे लक्ष केंद्रित करा. तो अवयव नजरेपुढे आणा. इतर कोणताही विचार, कोणतेही दृश्य मनःपटलावर येऊ देऊ नका. तुम्ही जर तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या अवयवांवर केंद्रित करू शकलात तर तुम्हाला चित्ताची एकाग्रता करण्याची कला सहज साध्य होते. फ्रँक मॅककोर्ट म्हणतात, तुम्ही गरीब असू शकता, तुमचे जोडे फाटलेले असू शकतात, तरीही तुमचे मन एखाद्या राजवाड्याप्रमाणे असू शकते. चित्ताची एकाग्रता साधण्यासाठी तुम्ही जो काही पर्याय स्वीकारला असेल त्याचा सातत्याने सराव केला पाहिजे. सकाळी आणि सायंकाळी नित्यनेमाने चित्त एकाग्र करण्याचा सराव केला पाहिजे. मेडिटेशन अर्थात ध्यानधारणेचे विविध मार्ग प्रचलित आहेत. नियमित ध्यान केल्यामुळे देखील चित्ताची एकाग्रता साधण्यास मदत होते. एकाग्रतेतून सामर्थ्य प्राप्त करा. राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात, सामर्थ्याचे रहस्य म्हणजे एकाग्रता होय. चित्त एकाग्र करा. तुमची कामे अधिकाधिक परिणामकारकरित्या होतील. तुमचे प्रश्न चटकन सुटतील. तुमच्या जीवनात
अखंड आनंदाचा प्रवेश होईल. राजेश खवले यांचे आगामी पुस्तकातून. संपर्क